की मॅटर सबज्युडाइज आहे, कोर्टाच्या समोर आहे, न्याय प्रविष्ट आहे. हे प्रकरण तुम्हाला माहित नाही. एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे. 17 फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती. त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली. कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे. कॉपी पेस्ट पिटिशन आहे. हे कोण करते आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का? हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का? आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा आहे ते. कोर्टाचा अधिकार आहे. मॅटर सबज्युडाइज असताना तुम्ही कसं ठरवणार? आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही? तुम्ही पेपर वाचत नाही. आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही? आम्हाला काय माहित नाही? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो? ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहित नसते, बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं. सभापती महोदय, तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो. त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय? डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले. त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला. सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे. दिशा सलियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे. पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी. पुढे गेल्या त्या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला. अरे सरड्याला लाज वाटली. सरडा परवा सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे. आता नाही आहे ना? सत्य का? नाकारलं का? नाही नाकारलं का? हे नाकारलं का? सांगा मला. हे ट्विट नाकारलं का? नाही ना, महिलांचा अपमान नाही. हे महिलांनी केलेलं आहे. हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय, त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय. वरिष्ठांना खुश करायचंय. वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे. अरे सरडा पण लाजला. सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता, पळाला. सरडा पण शरम वाटली. बसा. काय चाललंय? जागेवर बसा. काय चाललंय सभापती महोदय? मला परवानगी दिली आहे. मला संरक्षण द्या. हे काय चाललंय सभागृहामध्ये? कधी पण उठा, खाली बसवा ना, याला खाली बसवा. सभापती महोदय, माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी बोलायला. आपला बोलून झालेला आहे. मला वाटतं आपण आता एकच मिनिट समजतो. आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल. एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला, कारवाई करा. आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवेने सांगितली, संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडत ना. त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही. त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही. काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा. जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा? आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता. आता काय त्यांनी बोला ना, किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती. इथे व्हिडिओ दिला, त्याची चौकशी काय होत आहे? याची व्हिडिओ दिला, त्याची चौकशी का नाही झाली? किरीट सोमय्याचा दिला ना व्हिडिओ, त्याची चौकशी करा. शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब बोला. चौकशी करता. सभापती महोदय, सन्माननीय ज्येष्ठ जागेवर बसा. आपण अभ्यासू आहात, आपण वकील आहात. बसा. आपण जागेवर बसा. शांतता ठेवा. आपण या ठिकाणी वक्तव्य करत राखा. जरा बसा. माननीय सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेतले सभापती महोदय. आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये, एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलणे, ही टीका टिप्पणी करणं योग्य नाही. शांत राहा. आपण सभापती महोदय, हा महिलांचा अपमान आहे.
बसा. सभापती आपण बसा. परब साहेब मला वाटतं शिक्षण मंत्र्यांना मी बोलायला दिलेलं आहे, त्यांचं बोलून झालेलं आहे. आपण जरा जागेवर बसा. श्रीकांत भारतीय चित्रभाग आपण जरा खाली बसा. दादा भुसे बोला. आपण दादा भुसे बोला. सभागृहाचे कामकाज 15 मिनिटासाठी तहकूब करत आहे. तर आदित्य ठाकरेंच्या प्रकरणाशी संबंध बोलायची गरज नाही ना. मला आता तुमची भूमिका आम्ही ऐकली ना, आम्ही बोललो का मध्ये? आमची भूमिका आहे का? तुम्ही बायकाची काही तयारीच नाही तुमची. सगळंच तुमचं खरं आहे, सगळं तुमचंच खरं आहे, आमचं सगळं खोटं आहे. आम्ही त्यांनी 4 जण बोलले, आम्ही मध्ये एकतरी डिस्टर्ब केलं का? पूर्ण शांततेत आम्ही ऐकलं. आता आमचं आहे का? मग नसल नियमात बसल आम्हाला बोलायचं नाही तर आम्ही बोलतो, बोलतच नाही आम्ही. तुमची परमिशन घेऊन नाही बोलणार मी, सांगून टाकतो. तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे. हा, मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल सांगतो, यांनी मध्ये बोलायचं नाही. यांची परमिशन घेऊन नाही बोलणार, सांगून टाका त्यांना. आवश्यकता नाही, माझ्याकडे बघून बोला. आपण मग काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे? काय करणार? काय तुम्ही काय करणार आहे? सभागृहाचे कामकाज स्थगित करीत आहे 15 मिनिटासाठी. खाली बस. काय समजता तुम्ही?